नमस्कार मंडळी, अवधूत रिसर्च तर्फे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मेष राशीसाठी 2026 कसे जाणार आहे ते या व्हिडिओद्वारे आपण समजून घेणार आहोत. यामध्ये मी हा व्हिडिओ जो आहे हा तीन तीन भागात विभागला आहे. एक तर राशीचक्र, राशींची ओळख, दुसरा मेष राशीचे वैशिष्ट्य आणि तिसरे मेष राशीसाठी 2026 कसे जाणार ते आपण या तीन भागात आपण हा व्हिडिओ बघणार आहोत. या व्यतिरिक्त मी अंक ज्योतिषाचं पर्सनल इयर बद्दल जे व्हिडिओ टाकणार आहे त्याबद्दल शेवटी माहिती दिली आहे. म्हणून माझी विनंती आहे की आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणता येणार आहे त्याबद्दल देखील माहिती बघता येईल. तर आपण सुरुवात करूया प्रथम भागाला, राशीचक्र. राशी हा शब्द आपल्यापैकी बहुतेकांनी ऐकलेला असतो. एखाद्या व्यक्तीची अमुक राशी आहे याचा अर्थ वेगवेगळा असू शकतो. उदाहरण, जन्मकाळी चंद्र ज्या राशीत असेल ती चंद्र राशी, किंवा जन्मकाळी पूर्व क्षितिजावर उदित असेल ती लग्न राशी वगैरे. राशींची व्याख्या क्रांतिवृत्ताच्या 30 अंश एवढा विभाग अशी करता येईल. या 30 अंशात सव्वा दोन नक्षत्रे असल्याने सव्वा दोन नक्षत्रांच्या व्याप्तीसही राशी असे संबोधले जाते. प्रत्येक नक्षत्र 13 अंश व 20 कला एवढ्या व्याप्तीचे असते व प्रत्येक नक्षत्रांचे प्रत्येकी 3 अंश 20 कला एवढ्या व्याप्तीचे 4 चरण असतात. आणि असे हे नक्षत्र कित्येक तारकांच्या पुंजिक्याने बनलेले असते. म्हणून एक राशी ही कित्येक ताऱ्यांनी, त्यामुळे निर्माण होणाऱ्या सव्वा दोन नक्षत्रांनी म्हणजेच नक्षत्रांच्या 9 चरणांनी बनलेली असते. क्रांतिवृत्त 360 अंशाचे असल्याने अशा एकूण 12 राशी असतात. आता राशी म्हणजे क्रांतिवृत्ताच्या या 12 भागांपैकी कोणताही 30 अंशाचा विभाग असे म्हणता येईल. जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती त्या व्यक्तीची राशी समजली जाते. कारण चंद्रमा मनसो जातः या उक्तीप्रमाणे व्यक्तीचा मानसिक पिंडच चंद्रावर अवलंबून असतो. चंद्रमा मनसो जात भारतीय ज्योतिषशास्त्र पूर्वकर्मावर आधारित असल्याने जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो ती राशी फार महत्वाची समजली जाते. कारण त्यावरून व्यक्तीच्या पूर्वजन्मीच्या वासनेचा बोध होतो. वासनेपोटीच पुन्हा पुन्हा जन्म असल्याने या जन्मी कोणत्या वासना घेऊन व्यक्ती जन्माला येते ते इतर ग्रह दाखवितात का ते पाहावे लागते. तसेच आयुष्यातील घटनांचा कालक्रम कसा अनुभवास येणार आहे हे ठरविणारी महादशा पद्धतीची जन्मवेळच्या चंद्र नक्षत्रावरून वरच ठरते. अशा रीतीने जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो त्या राशीचे स्वभाव धर्म त्या व्यक्तीत उतरतात. व्यक्तीचा मानसिक पिंड कळल्या वाचून ती व्यक्ती ग्रहांच्या भ्रमणाला किंवा महादशांना कशी तोंड देणार त्याचा फलादेश स्पष्टपणे देता येत नाही. कारण या जगात संकटाला संधी मानणारे तसेच संधीला संकट मानणारे असे लोक आहेत. तर आता आपण मेष राशीचे वैशिष्ट्य काय ते बघूया. क्रांतिवृत्ताच्या 1 ते 30 अंशामध्ये अश्विनी, भरणी हे पूर्व नक्षत्रे, पूर्ण नक्षत्रे व कृतिका नक्षत्राचा पहिला चरण या सव्वा दोन नक्षत्रांनी व्यापलेल्या मेंढाकृती विभागाला मेष म्हणतात. कालपुरुषाच्या मस्तकावर या राशीचा अंमल असल्याने ही व्यक्ती डोक्याची, चेहऱ्याची, मेंदूची कारक आहे. मेंढ्याची शक्ती ज्याप्रमाणे त्याच्या मस्तकात असते तशीच व्यक्तीची बौद्धिक चमकही मेंदूवर अवलंबून असल्याने मेष राशीचे स्वरूप बुद्धीने लढणारी रास असे झाले आहे. या राशीचा स्वामी मंगळ तत्वचर स्वरूप अग्नीचे असे आहे. ग्रहावरील लेख मालेत आपण मंगळाचे स्वरूप पाहिले. उष्णतेचा कारक असलेला हा ग्रह उष्ण राशीचे स्वामित्व करतो. म्हणून मेष राशीच्या व्यक्ती, जन्माच्या वेळी मेषात चंद्र असलेल्या व्यक्ती, कर्तबगार, तापट, महत्वाकांक्षी, लढवय्या वृत्तीच्या, मस्तकात उष्णता असलेल्या, व्यावहारिक दृष्टी असलेल्या, आयुष्यातील कोणत्याही संकटाला बुद्धिमत्तेने तोंड देणाऱ्या, बोलकेपणापेक्षा कृतिप्रिय असलेल्या अशा असतात. तर आता आपण मेष राशीचे 2026चे राशी भविष्य कसे आहे ते बघूया. सुरुवात करूया हेल्थ पासून. यावर्षी शनीच्या 7.5च्या पहिल्या टप्प्याचा प्रभाव तुमच्यावर असेल. यामुळे मानसिक चिंता आणि ताण येऊ शकतो. पहिल्या 3 महिन्यात तुमच्या राशीच्या स्वामीच्या मजबूत स्थितीमुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. तथापि तुम्हाला काही आजारांची भीती वाटेल. एप्रिल ते मे या काळात राशीच्या स्वामीच्या असतं आणि 6व्या भावामुळे थायरॉइड आणि ॲलर्जी सारख्या समस्या वाढू शकतात. 21 जून ते 12 ऑगस्ट दरम्यान काही दंत समस्या आणि शस्त्रक्रिया होऊ शकतात. फायनान्शियल कंडिशन बद्दल बोलावयाचे झाल्यास यावर्षी तुमची परिस्थिती चांगली राहील. राहू आणि गुरुच्या अनुकूल स्थितीमुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होतील. धोरणातून मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. तथापि शनीच्या 12व्या स्थानामुळे तुम्हाला बचत करण्यात बरीच अडचण येईल. गुरुच्या संक्रमणामुळे 2 जून नंतर तुमचे खर्च वाढू शकतात. डिसेंबरमध्ये तुमचे उत्पन्न वाढेल. अनावश्यक खरेदीवर पैसे वाया घालवू नका. तुम्ही अटी नसलेल्या कोणालाही पैसे उधार देण्याचे टाळावे.
वर्षाच्या शेवटी तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. तुम्ही मनोरंजन आणि चैनीच्या वस्तूंवर खूप पैसे खर्च कराल. तुम्ही धोकादायक गुंतवणूक करण्याचा विचार देखील करू शकता. राहू 11व्या घरात असल्याने नवीन व्यवसायातून पैसे कमवण्याची शक्यता आहे. फॅमिली अँड सोशल लाईफ बद्दल बोलायचे झाल्यास यावर्षी कौटुंबिक दृष्टिकोनातून तुम्ही फार भाग्यवान नसाल. दुसऱ्या घरात शनीचा प्रभाव कुटुंबातील सदस्यांना काही अडचणी निर्माण करेल. तुम्ही वरिष्ठांशी संवाद साधाल आणि त्यांच्याशी धार्मिक आणि सामाजिक विषयांवर चर्चा करू शकाल. तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल चिंता कायम राहतील. जून ते नोव्हेंबर दरम्यान तुमच्या सासरच्या लोकांमध्ये काही सकारात्मक घटना घडू शकतात. तुमच्या भावंडाच्या यशाने तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान तुम्हाला मित्रांकडून काही नाराजी जाणवू शकते. लव्ह लाईफ यावर्षी तुमचे प्रेम जीवन चांगले राहील. किरकोळ तणाव देखील चर्चेद्वारे सोडवता येतील. मे आणि जूनच्या सुमारास विशेष काळजी घ्या. वर्षाच्या अखेरीस लग्नासाठी पात्र असलेल्यांचे वैवाहिक जीवन मजबूत राहण्याची शक्यता आहे. वर्षाच्या मध्यभागी निश्चितच काही तणाव असेल. वादविवाद आणि इतर लोकांच्या मतांना तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळा आणू देऊ नका. तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. एज्युकेशन अँड करिअर बद्दल बोलायचे झाल्यास करिअरच्या दृष्टीने 2026 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असेल. मार्च आणि एप्रिलमध्ये तुम्ही खूप प्रवास करू शकता. तुमच्या राशीच्या 9व्या भावात शनीची दृष्टी असल्याने कर्ज घेऊन उच्च शिक्षण घेणाऱ्यांवर दबाव कमी होईल. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाबाबत जबाबदार राहतील. तथापि नोकरी करणारे लोक त्यांच्या नोकऱ्यांबद्दल असमाधानी असू शकतात. तुम्ही वारंवार नोकऱ्या बदलण्याचा विचार करा. वाईट लोकांच्या संगतीपासून दूर राहा. जुलै ते ऑक्टोबर दरम्यान तुम्हाला उत्तम रोजगाराच्या संधी मिळू शकतात. वृषभ राशीफळ एवढे बोलून मेष राशीसाठी 2026 कसे हे आपण बघितले. मी या अजून एक अंक ज्योतिष्यावर आधारित पर्सनल इयरवर आधारित तुमच्या पर्सनल इयर प्रमाणे तुमचे 2026 कसे जाणार ते त्याचे 9 व्हिडिओ तयार करणार आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी पर्सनल इयर बद्दल माहिती देईल जेणेकरून तुम्हाला तुमचा पर्सनल इयर अतिशय सोप्या पद्धतीने काढता येईल. तुम्हाला एकदा तुमचा पर्सनल इयर कळल्यानंतर तुम्हाला एकच करायचे आहे की तुमचा 1 ते 9 अंकापैकी पर्सनल इयर कोणता आहे ते बघायचे आहे आणि जो पर्सनल इयर तुमचा आहे त्या पर्सनल इयरचा व्हिडिओ तुम्हाला कमीत कमी महिन्यातून एकदा बघावा लागेल जेणेकरून तुम्हाला तुमचं जीवन अतिशय सोपे, साधे आणि चांगले होईल. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. ज्यांनी अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नाही त्यांनी कृपया करून सबस्क्राईब करावे जेणेकरून तुम्हाला माझे आतापर्यंत जेवढे व्हिडिओ मी टाकले आहेत ते व्हिडिओ बघण्याची संधी मिळेल. अंकज्योतिष्य, कुंडलीशास्त्र आणि बरेच ऑकल्ट सायन्सबद्दल माहिती, अचूकरित्या माहिती या अवधूत रिसर्च एकमेव यूट्यूब चॅनलवर मी विथ ॲक्युरेसी हे व्हिडिओ तयार केले जातात. त्यामुळे तुम्ही निश्चिंतपणे हे व्हिडिओ बघावे आणि तुमच्या दैनंदिन जीवनात त्याचा वापर करावा आणि फायदा करून घ्यावा ही माझी मनापासून इच्छा आहे. ते तुम्ही पूर्ण करावी. धन्यवाद. थँक यू.